शुकाचार्यांनी माणसाच्या आयुष्याचा हिशोब सांगितला. हे राजा, माणसाचे आयुष्य असे जात असते. निद्रा व संभोग यात रात्री निघून जातात. धन मिळवण्यात व कुटुंब पोषणात दिवस निघून जातात. हे राजा, मानवी शरीर सुखोपभोगासाठी नव्हे तर भगवत भजनासाठी व भगवत प्राप्तीसाठी मिळाले आहे. इंद्रिय सुख सर्व प्राण्यांना सारखेच मिळत असते. संभोग सुख स्त्री पुरुषांना जे मिळते तेच कुत्र्यालाही मिळते. म्हणून मनुष्य जन्म मिळवून प्रभू स्मरणात लीन व्हा. तुम्ही आपल्या जीवनाला असे वळण लावा की जेणेकरून मृत्यू समयी भगवंताचीच आठवण व्हावी. जीव शिव होण्याचा प्रयत्नच करीत नाही, अन्यथा शिव बनण्यासाठीच तर तो जन्मला आहे. जीव जेव्हा ईश्वराला म्हणतो मी तुझा आहे, तेव्हा ते नाते अपूर्ण असते. पण ईश्वर जेव्हा जीवाला म्हणतो तू माझा आहेस, तेव्हा ते नाते पूर्ण बनते. पाप टाळा, पुण्य लवकर साधा. ईश्वर आम्हाला कधीही पाप प्रवृत्तीत घालीत नाही, पण आमचे जन्मोजन्मीचे संस्कारच आम्हाला पाप करण्यास प्रवृत्त करतात. एकांतात ईश्वर भजन करा. एकांत मनाला लवकर एकाग्र बनवितो. एका ईश्वरात सर्वांचा अंत करणे म्हणजेच एकांत होय. ईश्वर एक व अद्वितीय आहे. मनाला एकाग्र करण्यासाठी एकांतवासाची आवश्यकता आहे. गृहस्थ घरात समभाव ठेवू शकत नाही, मग तो गीतेचा पाठ करणारा का असेना. समत्व योग उच्चते. गृहस्थाश्रमाचे सर्व व्यवहार विषमतेने भरलेले असतात. तेथे समता ठेवली जाऊ शकत नाही. गृहस्थाच्या घरात भोगविलासाची अनेक साधने भरली असल्यामुळे घरात राहून परमेश्वराचे सतत ध्यान करणे कठीण जाते. भागवतात शुकाचार्यांनी स्पष्ट म्हटले आहे, ज्याचे मरण जवळ आले आहे त्याने घर सोडावे. धीर धरून घर सोडावे. पवित्र तीर्थात स्नान करा व पवित्र एकांत स्थळी आसन लावून बसा. मनात ओंकाराचा जप करा. प्राणायामाने प्राणवायूवर ताबा मिळवा. मनातून अन्य विचार काढा. मनाला भगवंताच्या मंगलमय स्वरूपात रमवा. मीराबाई एकांतातच कृष्णासमोर नाचत असे. तिचा पण होता की मी गिरीधर प्रभू समोर नाचेन. ती नाचली तेव्हा तिची भक्ती सिद्ध झाली. जय जय राम कृष्ण हरी.